आषाढी वारीपूर्वीच देहूतील इंद्रायणी नदी जी आहे ती प्रदूषित झालेली आहे। आता आपण आहोत देहूमधील या इंद्रायणी नदी पात्रामध्ये। आपण पाहू शकतो की गेल्या काही दिवसापासून हीच इंद्रायणी नदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली। याच प्रदूषणामुळे आपण पाहू शकतो की अनेक माशांचा जो आहे तो मृत्यू या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळतं। संपूर्ण इंद्रायणी नदीमध्ये जे आहे ते अशाच पद्धतीने या माशांचा मृत्यू जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आपण पाहिलं तर इंद्रायणी नदी जी आहे मोठ्या प्रमाणात प्रदूषित नदी जी आहे ती या ठिकाणी मानली जाते। आता आपण पाहिलं तर काही दिवसापासून पूर्वी आता आषाढी वारी जी आहे ती येणार आहे। त्याआधीच आपण पाहिलं तर अनेक माशांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाल्यामुळे भीतीचं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पसरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर अनेकदा या इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत अनेकदा आवाज उठवला, अनेक आंदोलनं झाली, मात्र अद्यापही या इंद्रायणी नदी जी आहे ती प्रदूषणाच्या विळख्यातून सुटताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत नाही। 7 तारखेला जे आहे ते आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जे आहे ते पंढरपूरकडे प्रस्थान होईल। त्यानंतर पालखी जी आहे ती पंढरपूरकडे जाईल। त्यावेळेस मात्र अनेक वारकरी जे आहेत ते या ठिकाणी देहू नगरीत दाखल होतील। त्यामुळेच ही इंद्रायणी नदी जी आहे ती लवकरात लवकर स्वच्छ करण्याची मागणी जी आहे ती आता संत तुकाराम महाराज देवस्थानकडून करण्यात आलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे।